शेतकरी मित्रांनो, हा जो तुम्ही कांदा पाहत आहात, या कांद्याला आता 50 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आपलं चौथं पाणीसुद्धा झालेलं आहे. या 50 दिवसामध्ये आपल्या कांद्याची वाढ खूप चांगल्या प्रकारे झाली आहे. निरोगी वाढ झालेली आहे. क्वालिटी तुम्ही पाहू शकता की सुपर क्वालिटी आहे. रोगराई नाही, काही नाही, वाढ चांगली आहे. तर अशी वाढ जर तुम्हालाही पाहिजे असेल तर तुम्हाला याची योग्य ट्रीटमेंट, योग्य खत आणि योग्य फवारणी मारणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहोत या कांद्याला आतापर्यंत आपण कोणकोणते खतं दिलेले आहेत आणि कोणकोणते फवारे मारलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खताविषयी सांगणार आहोत. पेरणीसोबत आपण याला 20-20-13 दिलं होतं. दुसऱ्या डोसमध्ये आपण याला 25 किलो पोटॅश, 1 बॅग DAPची आणि 25 किलो युरिया दिला होता. आणि आता आपण याला तिसरा डोस देणार आहोत. यामध्ये सुद्धा 25 किलो पोटॅश आणि 50 किलो युरिया आणि अर्धी बॅग DAP देणार आहोत. म्हणजे याचा संपूर्ण डोस होणार आहे. सोबतच सल्फर जे आहे, गंधक म्हणतो आपण त्याला, ते एकरी 10 किलो देणं आहे आपल्याला. आणि आणि हे ओलीत करणं चालूच आहे. खत दिलेलं आहे, मी तुम्हाला सांगत आहो. तर मित्रांनो, तुम्हालाही हे जर कांदे पाहिजे असतील तर तुम्हालाही हे ट्रीटमेंट करायची आहे आणि आपला कांदा पिकाचे भरघोस उत्पन्न घेणे गरजेचे असल्यामुळे आपल्याला हे ट्रीटमेंट करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कांदा कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी, आपले अनुभव मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.